प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर बघा, केमिस्ट्रीच्या पेपरला एकच दिवस सुट्टी आलेली आहे आणि तुम्हाला अभ्यास करण्याची खूप इच्छा आहे, पण एवढ्या मोठ्या अभ्यासाला सुरुवात कुठं करायची हेच कळत नाही आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, फिजिक्स मध्ये तुम्हाला खूप साऱ्या डायग्राम्स तुम्ही केल्या होत्या आणि खूप सारे फॉर्म्युले केले होते, त्या तुलनेत केमिस्ट्रीला खूप थोड्याच डायग्राम आहेत आणि म्हणून अभ्यासाची सुरुवात कुठून करा, तर ती डायग्राम पासून करा। तर बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टर मध्ये 4च डायग्राम करायचे आहेत आणि तेवढ्या 4 डायग्राम करा। बघा, तुमचं काम सोपं होईल। एक सेल तुम्हाला नक्की येणार आहे। तर पैकी जो पहिला सेल आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE याला म्हणतात, तर ही डायग्राम कधी कधी आलेली आहे, तर मार्च 22 आणि जुलै 23 आणि जुलै 25 अशी ही एवढ्या वेळा विचारलेली आहे। तर बघा, ही डायग्राम नीट काळजीपूर्वक बघा आणि हिची प्रॅक्टिस करा। 4 डायग्रामची प्रॅक्टिस करायला फार काहीच वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे या 4 डायग्राम आधी करा, त्यातून एक नक्की पडणार आहे। तर बघा, ही डायग्राम व्यवस्थित बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा। खूप काही अवघड आहे का? अजिबात नाही। तर काळजीपूर्वक डायग्राम बघा आणि तिची नीट प्रॅक्टिस करा। आता पुढचा जो सेल आहे ना, तो आहे ड्राय सेल म्हणजेच लॅक्लांसेट सेल। तर हा आतापर्यंत पडलेला नाही आणि त्याच्यामुळं हा ह्या परीक्षेच्या दृष्टीने पडण्याची शक्यता आहे, म्हणजे हा इम्पॉर्टंट आहे। तर त्याचं स्ट्रक्चर काळजीपूर्वक बघा, काय काय कुठे एनोड आहे, कुठे कॅथोड आहे, आतमध्ये कोणती पेस्ट भरलेली आहे, तर हे सगळं काळजीपूर्वक बघा आणि त्याची पण चांगली प्रॅक्टिस करा। अगदी सोपी फिगर आहे बघा, इथं ब्रास कॅप आहे, त्याच्यानंतर पेपर स्पेसर आहे, कंटेनर कसलं बनलेलं आहे असा पण प्रश्न विचारलेला आहे, तर झिंक कंटेनर आहे। त्याच्यानंतर पेस्ट ऑफ मॅग्नेट डायऑक्साइड आणि कार्बनची पेस्ट आहे। रॉड कसला आहे, तर ग्रॅफाइटचा रॉड आहे आणि त्याच्या आतमध्ये पेस्ट ऑफ NH4Cl प्लस ZnCl2 ची पेस्ट आहे, हे सगळं। आणि बॉटम ऑफ झिंक कंटेनरचा बॉटम, असे हे सगळं व्यवस्थित लेबलिंग करायचं आणि डायग्राम काढायची। पुढचा जो सेल आहे बघा, तो आहे लेड स्टोरेज बॅटरी, ज्याला लेड अॅक्युम्युलेटर असं म्हणतो। आपण आपल्या वाहनांमध्ये जी बॅटरी वापरतो ती ही बॅटरी आहे। एकदम सोपी फिगर आहे। याच्यामध्ये ही फेब्रुवारी 2025 ला विचारलेली आहे आणि याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर एनोड हा जो आहे त्या लेडच्या प्लेट्स आहेत, पीबी प्लेट्स, आणि कॅथोड जो आहे त्या पीबी प्लेट्स विथ लेड ऑक्साइड असं आहे। तर तुम्हाला एनोड कॅथोड विचारू शकतात। ह्या प्लेट कुठे बुडवलेल्या आहेत, तर 38% H2SO4 च्या सोल्युशन मध्ये बुडवलेल्या आहेत। त्याची डेन्सिटी विचारलेली आहे की किती डेन्सिटी असते, तर पुस्तकात दिलेलं आहे बघा, त्याची ती डेन्सिटी असते ती 1.2 ग्रॅम पर मिलीलिटर इतकी त्याची डेन्सिटी असते। तर ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक बघा आणि या डायग्रामची व्यवस्थित प्रॅक्टिस करा। अगदी तुम्हाला 5-5 मिनिटं पण लागणार नाही या डायग्राम नीट काढायला आणि त्याची प्रॅक्टिस करायला। आता चौथी जी सेल आहे तर ती आहे H2O2 फ्युएल सेल, जी मार्च 2023 ला आलेली आहे। सगळ्यात सोपी डायग्राम। त्याच्यामध्ये एनोड आणि कॅथोड म्हणून काय वापरलंय, तर पोरस कार्बन रॉड वापरले। मग इलेक्ट्रोलाइट हे काय आहे, तर हॉट ॲक्वस KOH सोल्युशन आहे। त्याच्यानंतर इथं एनोडच्या थ्रू हायड्रोजन गॅस काय होतो, बबल्ड होतो आणि कॅथोडच्या थ्रू काय होतं, तर ऑक्सिजन गॅस बबल्ड होतो आणि इथं प्लॅटिनम मेटल हे कॅटलिस्ट वापरलेलं आहे आणि हे इलेक्ट्रिकल पॉवर म्हणून स्पेस प्रोग्राम मध्ये हा सेल वापरला जातो। तर तुम्हाला कदाचित डायग्राम विचारतील, कदाचित तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन विचारतील, वर्किंग विचारतील, पण सगळ्यात आधी तर काय महत्वाचं, डायग्राम आहे आणि त्याच्यामुळे ह्या डायग्राम चांगल्या करा। तर बघा, अभ्यास करताना आधी डायग्राम करा। या 4 डायग्राम फार तर अर्ध्या तासात होऊन जातील, 4-4, 5-5 वेळा
त्याची प्रॅक्टिस करा काढून. त्याच्यानंतर डिफरन्सेस करा. खूप थोडे डिफरन्सेस आहेत केमिस्ट्रीमध्ये, ते डिफरन्सेस करा. त्याच्यानंतर डेफिनेशन्स करा, लॉज करा, ते पण खूप कमी आहेत. आणि डेरिवेशन्स करा. डेरिवेशन हे पण खूप थोडेसेच आहेत. म्हणजे फिजिक्सच्या तुलनेत हे सगळंच केमिस्ट्रीमध्ये कमी आहे. थोडक्यात जास्त स्ट्रेस ज्यांनी आतापर्यंत अभ्यासच केला नाही तर जास्त स्ट्रेस त्यांनी फिजिकल केमिस्ट्रीवर द्या. जवळपास 32 मार्क हे फिजिकल केमिस्ट्रीला आहेत आणि त्याच्यामुळं हे जरी चांगलं केलं तरी तुम्हाला अभ्यासाला खूप मदत होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.